मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद. कारण की आपला एक PCTचा 410चा हा व्हिडिओ पूर्ण तालुकाभर गाजलेला आहे. सिल्लोड तालुका, भोकरदन तालुका, इकडे कन्नड, पिशोर हे साईड सगळीकडे गाजलेला आहे तो व्हिडिओ. त्यासाठी थँक्यू सो मच मित्रांनो. असं सपोर्ट करत राहा आपल्या व्हिडिओला, इंस्टाग्राम चॅनलला. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल मिरगे. मित्रांनो, आपण 7 जूनला एक फवारणी केली होती. त्याचा आज आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. आपण फवारणी केली होती, ते गॅटो ब्लॅक म्हणून आहे आणि एक ॲसेटॅमॅ प्राईड म्हणून आहे. हे दोन फवारणी केली होती आपण 7 जूनला. आज 3 दिवस झालेले मित्रांनो, म्हणजे आज 10 जून आहे. तर रिझल्ट बघूया आपण. त्या आधी सर्वात आधी पहिले काय होतं तर चला तुम्ही बघत राहा. मित्रांनो, आपल्या मेथीवर कोकडा आणि ती पांढरी माशी आलेली आहे, म्हणजे जाडा असं हलवल्यावरती खाली पांढरी माशी पडते. पण आपल्या या दोन औषधांनी 30 ते 35% आपल्याला फरक पडलेला आहे मित्रांनो. चला मी तुम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी दाखवतो. आपले झाडं असे झालेले आहे मिरचीचे, आपल्याला 30 ते 35% फरक पडलेला आहे. पांढऱ्या माशीसाठी हे बघा, पांढरी माशी पडत नाहीये खाली ज्यादा. काही काही ठिकाणी एक दोन आहे. तर मला या गॅटो ब्लॅकने आणि ते रिझल्ट आलेला आहे 30 ते 35% मित्रांनो. हे ॲसेटामा प्राईड म्हणून आहे, यांनी थोडा रिझल्ट भेटलेला आहे. चांगला आहे मित्रांनो. 30 ते 35% आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे. चला मी तुम्हाला अजून थोडं प्लॉट दाखवतो तुम्हाला. आपली चांगली मिरची आहे, हे बघा. ही आपली थोडी खराब मिरची झालेली आहे. याच्यावर कोकडा आणि व्हायरस आलेला आहे थोडंफार, हे बघा. तर मित्रांनो, आपल्याला थोडा फरक पडलेला आहे. पांढरी माशी ज्यादा दिसत नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याला 30 ते 35% फरक पडलेला आहे मित्रांनो, ते गॅटो ब्लॅक आणि ते मारल्याने. आता आपल्याला याच्यावर ड्रिपद्वारे एक खत सोडायचं आहे. मी तुम्हाला शक्य झालं तर ते दाखवीन मित्रांनो. आपले असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला असंच काय आपल्या मिरचीला काय सोडतो काय नाही ते सर्व प्रकारचं मी औषधी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे तुम्हाला कळवण्यात येतील. आणि आज आपण तिकडं 2 दिवस झाले अद्रक लागवड केलेली आहे, त्यासाठी बी तिकडं काय औषध सोडतोय काय तुम्हाला मी सगळ्या प्रकारे आपण सोशल मीडियाद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण ह्या मिरचीला आता ड्रिपद्वारे खत सोडणार आहे. मी तुम्हाला शक्य झालं तर ते पण दाखवतो. मी बोललो होतो तुम्हाला की सकाळी आपण ड्रिपद्वारे पावडर सोडणार आहे, खत सोडणार आहे. तर आपण हे दोन आणलेले न्यूट्रीफर्ट नावाचं आहे मित्रांनो, इको सिलिकॉन पावडर आहे. हे जे मित्रांनो, हे जे उष्णता शोषण्यासाठी व झाडाचं वाढ होण्यासाठी आणलेलं आहे आपण. आणि हे जे न्यूट्रीफर्ट रूट एक्सप्रेस 85% पोटॅशियम, हे पांढऱ्या मुळ्या वाढ होण्यासाठी आणलेलं आहे. याच्यामध्ये जे कंटेन मित्रांनो, ह्युमिक ॲसिड आहे आणि अमिनो ॲसिड, फॉलिक ॲसिड हे कंटेन मित्रांनो याच्या रूटमध्ये. आम्ही आता हे दोन ड्रिपद्वारे सोडणार आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला तुम्ही बघत राहा. जे पाणी चालू केलेले डाल्यामध्ये आणि ड्रिपद्वारे खत सोडायचं आहे आपल्याला. हे बघा, इकडं आपली मिरची दाखवतो मी तुम्हाला त्याआधी. तुम्ही मला सपोर्ट करत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.